बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर शहरातील काही ऐतिहासिक वास्तू आणि मोक्याच्या जागा गिळंकृत करण्याचा डाव कोल्हापुरातील काही भ्रष्ट लोकांनी आखलाय। रंकाळ्याच्या पाठीमागील 5 एकरात असणारा शालिनी सिनेटोन जमीनदोस्त केला। जयप्रभा स्टुडिओचं अस्तित्व मिटवण्यात आलं। काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून चांगदेव भुमरे नामक नाशिकच्या बिल्डरनं बनावट कागदपत्रांच्या आधारे शालिनी सिनेटोनची जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू केलाय। महापालिकेनं शालिनी सिनेटोन वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं। कोल्हापूर शहरातील जयप्रभा स्टुडिओ घशात घातला। आता शालिनी सिनेटोनची जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। याबाबत मनसेच्या शिष्टमंडळानं शुक्रवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन निवेदन दिलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कन्या श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी चित्रपटसृष्टीला राजाश्रय देण्यासाठी बांधलेला ऐतिहासिक शालिनी सिनेटोन रात्रीच्या वेळी जमीनदोस्त करण्यात आला। त्यानंतर या मोकळ्या जागेवरील आरक्षण बदलून तिथं प्लॉट पाडून विक्री करण्याचा घाट नाशिकचा बिल्डर चांगदेव भुमरे यानं घातलाय। हेरिटेज कमिटीला मॅनेज करून आणि महापालिकेच्या विधी विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून शालिनी सिनेटोनच्या जागेचं हेरिटेज आरक्षण बदलण्यात आलं। आता शालिनी सिनेटोन वाचवण्यासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल। त्यामुळे शालिनी सिनेटोनच्या जागी कोणीही प्लॉट खरेदी करू नये असं आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी केलंय। ताराराणी चौकातील जुनं सर्किट हाऊस जयप्रभा स्टुडिओ अशाच पद्धतीनं बळकावण्यात आला। मैलखड्डा इथली महापालिकेची जागा मूळ मालकाला परत दिली। याच टोळीनं शालिनी सिनेटोनचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा डाव आखलेला आहे, पण हा डाव हाणून पाडण्यात येईल। तसंच बनावट वटमुखत्यार पत्राच्या आधारे शालिनी सिनेटोनचा बाजार करणाऱ्या भुमरे नामक बिल्डरला आणि महापालिकेच्या मोकळ्या जागा हडप करणाऱ्या त्या टोळीला मनसे स्टाईलनं धडा शिकवला जाईल असा इशारा प्रसाद पाटील यांनी दिला। आवळ्या नाक्याचं जुनं सर्किट हाऊस गेलं, जयप्रभा स्टुडिओ गेला, आज शालिनी सिनेटोन स्टुडिओ जो आहे हा देखील गिळंकृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले व मी शहराध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली आज सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये सन्माननीय आयुक्तांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। मुळातच ज्या विकसकानं न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे त्याचा या जागेशी काहीही संबंध नसताना काही मूठभर अधिकाऱ्यांना हाताशी धरून आज ही जागा गिळंकृत करण्याचा डाव या बिल्डरांनी या ठिकाणी आखलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा डाव कदापि चालू देणार नाही। शालिनी सिनेटोन प्रकरणी येत्या 8 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटू, तसंच उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू असं राजू दिंडोरले यांनी सांगितलं। एकूणच जयप्रभा स्टुडिओनंतर आता कोल्हापुरातील शालिनी सिनेटोनचा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे। यावेळी अभिजित पाटील, निलेश आसगावकर, यतीन होरणे, अरविंद कांबळे, निलेश लाड, बाजीराव दिंडोरले, संजय चौगुले, सागर साळोखे उपस्थित होते।